शेतकरी मित्रांनो, हे जे तुम्हाला वावर दिसत आहे सोयाबीनचं, हे वावर थोडं पतलं झालेलं आहे. हे वावर पेरत असताना शिपशिप पाणी चालू झाले होते आणि जमीन पूर्ण ओली झाली होती. पण अर्धवट पेरणं सोडून आम्ही जाणे टाळले आणि हे वावर पूर्ण पेरून घेतलं. आणि पेरल्यानंतर यावर रबक्याचं पाणी पडलं शुक्रवारचं 26 तारखेचं. आणि त्या रबक्याच्या पाण्यामध्ये असं वाटत होतं की आता हे सोयाबीन थापटून जाणार आहे, खापून जाणार आहे. याच्यावर रबक्याचं पाणी पडलं, हे निघणार नाही. पण आम्ही वाट पाहिली, घाई न करता दुबार पेरणी टाळली. आणि दुबार पेरणी करायसाठी आम्ही निर्णय लवकर घेतला नाही. आम्ही वाटच पाहिली, 10 दिवस 12 दिवस वाट पाहिली. वाट पाहायचा जो निष्कर्ष आहे हा तुमच्यासमोर आहे. हे वावर निघलं आहे, थोडं पतलं झालेलं आहे, पण आपल्याला उत्पन्न देणार आहे. अजूनही यामध्ये काही ठिकाणी सोयाबीन निघत आहे, तुम्ही पाहू शकता. आज याला 2 आठवडे पूर्ण होत आहेत, पण तरीही यामध्ये कुठं सोयाबीन निघत आहे. योग्य खोलीवर पेरणी जर केली मित्रांनो, तर आदैनी पाण्याने काही फरक पडत नाही. शेत निघतो, थोडं पतलं होते आणि दुबार पेरणीचा खर्च वाचतो. म्हणून थोडी वाट पाहणं शिका मित्रांनो. 10 ते 12 दिवसांना काहीच होत नाही. 5 ते 6 दिवसात निर्णय घेऊ नका. धन्यवाद.